नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण दररोज व्लॉग बनवतोय, म्हणजे डेली व्लॉग जो सांगितला जातो. डेली व्लॉग म्हणजे काय, जे आपण दैनंदिन रोजचं जे काम करतोय, काय करतोय या दाखवणं. ते मी सुरू केलेलं आहे डेली व्लॉग. तर बघून चांगला प्रतिसाद द्या. तुमचा सपोर्ट तर आहेच, पण व्लॉग बनवतोय त्यालाही सहकार्य ठेवा. चला, तर काल आपण लेट उठलो होतो, तुम्ही बघितले असेल कालच्या व्हिडिओमध्ये. आपण 9 वाजता साधारणतः 9 ते 9:15 दुकानात गेलो होतो. गोरक्षनाथ सामान घेऊन आलेला आहे आणि सामान उतरवायला चालू आहे आता. आणि गोरक्षनाथ म्हणतो गाडी पंक्चर झालेली म्हणून डिप्रेशन मध्ये गेलेला. आता तो डिप्रेशन मधून बाहेर आलाय. आणि इकडे बघा, ही गाय बघा, हे सकाळचं रोजचं आहे. ही गाय रोज इथे येते, रोज खाते. थोड्या टायमात एक छोटं वासरू येईल आणि तेही खाईल. वेस्टेज जे निघते ते ती सकाळ सकाळी येऊन खाते मस्तपैकी. आपल्याला पण बरं आहे, जे वेस्टेज निघते ते खात राहते ती. आणि दुकानचा सेटअप अजून झालेला नाही. आज दुकानचा सेटअप झाला का आपण आपलं काम विसरलो यार, व्हिडिओ काढायच्या नादात. हे बघा, इकडे आपल्या दुकानाचं सेटअप आता चालू आहे. भेंडी, शिमला, फणसी. आणि हे बघा, हे यांनी पाय मोडून घेतला. फक्त आंब्याकरता पाय मोडलाय. आंबे खायला गेले ना तुम्ही. और उधर पीछे नागेश सेठ आहे हमारे. एक आंबा 37,000चा पडलेला आहे यांना. हे जे बाईक घेऊन सायकल घेऊन आले त्यांना आम के चक्कर में 37,000 रुपये खर्च किया. 4 किलो घ्या भरा तुम्ही. हे बघा, सकाळ सकाळी डोक्यातला घाम कसा गाळावर आलाय, नाकावर आलाय. सकाळी असं नाही, हे खूप सारी मेहनत केलंय. हे फक्त गरमीचा परिणाम आहे. गरमी एवढी आहे सकाळच्या. अरे मेहनत नाही केलेली एवढी का, मेहनत केलंय म्हणून नाही, गरमी आहे एवढी. असं गरमी आहे म्हणून. अजून काय पाहिजे दादा? नाशपती नाही, पेर आहे ते सॉफ्ट. नाशपती कडक राहतात. नाशपती आता जास्त नाही ठेवत. ते पेर आहे मस्त खायला. चालेल ना, लावू ना. तुमचा आशीर्वाद ठेवा बस. हा बघा, आपले कस्टमर आहेत, सुरुवातीपासून आपल्या शॉप मध्ये येत आहेत. त्यांनी आता 5 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे भुईमुग. रेग्युलरचे कस्टमर आहेत. 5 किलो शेंगदाणे भुईमुग घेतलेले आहे बघा. आता ते मस्त गावावरनं त्यांचे पाहुणे आले असतील, हे नक्की आहे. त्यांना बॉईल करणार ते आणि मजा घेणार. आणि उद्या शुक्रवार आहे, त्यांचा सुट्टीचा वार. म्हणजे ते कुठला तरी आनंद घेण्याच्या मूड मध्ये आहेत, हे नक्की आहे. काय साहेब, नक्की ना? स्पीकर चालू केलं का नाही? स्पीकर चालू केलंय का नाही? सुतेरा काय काका, कसे आहेत? बरे आहेत ना? कसं काय पडले? पडून गेले तरी पण कामावर गेलेले. तरी पण एक दांडी नाही, 2 वेळा पट्टा बांधला. एकदा सोडला, परत सुटलेला. क्रॅक झालेला काय पण फरक पडतो. बघा मंडळी, या काकांची जिद्द बघा. तर ते एवढे वयाने झाल्यात आणि शेतात ते गेलेले, पडले बांधावरून आणि हात मुरगळलेला आहे, तरी पण कामावर जातात. आता नाईट शिफ्ट करून आल्यात, आता घरी जाणार. एकही दांडी मारली नाही. म्हणजे जिद्द असली, मनाची तयारी असली तर सगळं काही पॉसिबल आहे. ये केला खा रहा है और फिर बोल रहा है केला खा लो ना, ऐसा आदमी है ये। हाँ, लेकिन ये कभी नाश्ता भी खिलाता है अपने को, ऐसा नहीं है. जो जाऊन आला नंतर याने 4 वडापाव आणले, ते खाल्ले. 4 नाही हो, एकच हो. आपण चौघांनी 5 वडे, चौघांमध्ये 5 वडे. आता वानगाववाल्याला उद्या जाओगे ना, कुछ ना कुछ देते. वानगाववाल्याला कांदे घेऊन गेलेला. आता आपण बघा किती घेऊन आला. हे बघा
म्हणजे हा एवढा सगळं खातो तरी पण त्याचं तब्येत नाही होत, काय नाही. आणि मी एक वडापाव खाला का मला प्रश्न पडतो यार मी का खाल्ला, तब्येत कमी नाही होत. हा आता हे मुटकड सारखं बघा ना किती घेऊन आलाय बघा. हे जिलेबी, हे कटलेस आहे, वडापाव आहे, भजी आहे. फक्त हा घेऊन गेला म्हणजे तो वानगाव वडापाववाला पण किती दिलदार आहे का त्याचा माल घेऊन गेला तर त्याने एवढं दिलं. आता हे विचार करा किती वडापाव आहे तिथे, 4 वडापाव, 2 कटलेस, जिलेबी, म्हणजे 15 रुपये वडापाव प्रमाणे 60 रुपये ते झाले, 2 कटलेसचे 15 प्रमाणे 90 ते झाले, 20 ते 30 रुपयाची दिली, म्हणजे 120 रुपयाचं त्याने सामान तिथे दिलेलं आहे फ्रीमध्ये खायला. फक्त हा घेऊन गेला म्हणजे त्याचं किती मोठं मन आहे आणि याचं किती छोटं मन आहे. काही एवढं खातो तरी याची तब्येत होत नाही. तुम्ही नजर लावता म्हणून. आम्ही नजर लावत नाही कोणाला. मला खायचं असतं तर मी खाल्लं असतं. नजर कशाला लावू तुझ्या याला. म्हणून ना पहिला कांदा भाजी खाल्ले नंतर व्हिडिओ बनवायला चालू केला. कधी कांदा भजी खाल्ले दाखव मला. तू कांदा भजी कधी खाल्ले? सीसीटीव्ही आहे आपल्याकडे. चालेल ना, काढ ना. स्वप्नामध्ये याला पैसे भेटले 18 करोड रुपये. ते घेण्यासाठी मला याने फोन केला आणि मी याच्याजवळ गेल्यावर हा म्हणतो तुम्ही मला पहिला बियर दिली, 2 बियर, 2 बियर. त्या आणि दोन बियरचे याने किती करोड दिले मला? 4 करोड. 4 करोड म्हणजे एक बियर 2 करोडला. म्हणजे एवढी महाग सुद्धा बियर विकली जाऊ शकते, तीही भारतात. अशी ही स्वप्न बघतात लोक. विचार करा. बघा तो 120 रुपयाला दिलदार आहे तर मी 4 करोड रुपयाला दिलदार आहे. 2 बियरचे 4 करोड रुपये दिले. वा वा, खूप छान बाबा, खूप छान. ते 4 करोडचे केले काय तुम्ही? त्याचा हिशोब नाही दिला अजून. ते काय साक्षात हातात नाही आलेलं ना, स्वप्नात आल्यात आतापर्यंत. जेव्हा हातात येतील तेव्हा मी सगळ्यांना दाखवेन. पहिलं स्वप्न पडलेलं सोमवारी, दुसरं स्वप्न पडलंय बुधवारी, आता बघू तिसरं स्वप्न तेच सेम कधी पडते. माहित पडलं याच्या झोपेत 18 दांडकं पडली अंगावर. 18 करोडच्या जागी एक दांडूक 1 करोड ना. त्याच्या 4 दांडकं मला पण. ए बाबा